कर्जत नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक होतीये। या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाकरिता भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि आरपीआय युतीचे उमेदवार निवडणुकीला सामोरे जात आहेत। निवडणुकीला अवघे काहीच दिवस शिल्लक राहिले असल्याने राज्याचे सांस्कृतिक मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी कर्जत शहरातील कार्यकर्त्यांची बैठक आणि सभा घेतली आहे। तसंच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर स्वाती लाड आणि इतर नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या भेटी घेत त्यांच्या प्रभागात जाऊन कार्यकर्त्यांची बैठक आणि सभा मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी घेतली आहे। या प्रसंगी विजयाचा संकल्प देखील मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी बोलताना व्यक्त केलाय। कर्जत नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराला या ठिकाणी सहभागी होण्याची संधी मिळाली। भिसे गाव असेल, गुणगे गाव असेल, या सगळ्या परिसरामध्ये काही सभा, काही बैठका आपण घेतो आहोत आणि संपूर्णतः या प्रवासात मला लक्षात येतंय मतदारांचं मत आणि मन हे कर्जत नगर परिषदेमध्ये महायुतीच्या बाजूने म्हणजे भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि आरपीआय रामदास आठवलेजी यांच्या आमच्या उमेदवाराच्या बाजूने राहील आणि आमच्या नगराध्यक्षही मोठा मताधिक्याने निवडून येतील आणि आमचे नगरसेवक सुद्धा चांगल्या मताधिक्याने त्या ठिकाणी विजयी होतील। या कर्जत नगर परिषदेच्या भागात पिण्याचे पाणी असो, रस्त्याची समस्या असो, सुशोभीकरण स्मशानाचा असो, बंदिस्त गटारा असो, बगीचे असोत आणि भूमिपुत्रांना नोकऱ्या असोत, या सगळ्यामध्ये भरीव काम आमचे स्थानिक आमदार महेश थोरवे, माजी आमदार लाडसाहेब आणि आमच्या सगळ्या मंडळींनी केलं आहे। ते मतदानाच्या रूपात आशीर्वादाने आम्हाला दिसेल। राज्यभरामध्ये महायुतीचाच विजय होईल। जिथे आम्ही बरोबर आहोत तिथे बरोबर जिंकू, जिथे बरोबर नाही तिथे बरोबर नसताना सुद्धा जिंकू, पण विजय महायुतीचाच होईल। पालकमंत्र्याचा निर्णय तर होईलच, पण पालकमंत्र्याचा निर्णय होण्यासाठी विकासाच्या कामाला कुठलाही गतिरोध नाही। विकासाचा हायवे सुसाट चालू आहे। एकनाथजी, देवेंद्रजी निर्णय करून त्या ठिकाणी विकासाच्या कामाची गती रायगडमध्ये चालूच ठेवते।